सर, आपण पाहतोय की आज नांदेड शहरामध्ये, नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून तुम्ही इथं कार्यरत आहात आणि अनेकांच्या समस्या तुम्ही त्वचाच्या असतील, केसांच्या असतील किंवा सौंदर्यासंदर्भातील काही समस्या असतील ते सोडवत आहात. तर पहिल्यांदा मला थोडंसं विचारायचं आहे तुम्हाला, अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे. कारण जे पांढरे कोड असतात जे की रुग्णांमध्ये अतिशय गंभीर समस्या ते वाटते आणि त्यातल्या त्यात आपण तरुणांमध्ये जर पाहिलं तर तरुणांमध्ये जर ती समस्या असेल, एखाद्या महिलांमध्ये असेल, एखाद्या पुरुषांमध्ये असेल, तर त्यांचे लग्न सुद्धा जुळत नाहीत. अशी गंभीर परिस्थिती त्या पांढऱ्या कोडमुळे होते. त्याच्यावर उपचार तुम्ही कशा स्वरूपात करता आणि खरंच त्या उपचारानं तो रुग्ण कायम स्वरूपी बरा होईल का? हा एकदम गंभीर प्रश्न आहे आणि याला आपण पांढरा कोड किंवा इंग्लिशमध्ये आपण विटिलिगो असं म्हणतो. ठीक आहे. आणि हा प्रश्न एवढा गंभीर आहे की प्रत्येक घरामध्ये किंवा दैनंदिन जीवनामध्ये एक सोशल स्टिग्मा बनलेला आहे. म्हणजे बेसिकली पांढरा कोड म्हणले की प्रत्येक जण घाबरतो, अरे याला पांढरा कोड आहे. एखाद्या घरामध्ये एखादी मुलगी असेल तर तिचं लग्न होत नाही, एखाद्या घरामध्ये मुलगा असेल तर त्यांच्या घरी कोणी मुली द्यायला तयार होत नाहीत. त्याच्यामुळे हा एक प्रकारचा त्वचेचा रोग नसून हा एक सोशल स्टिग्मा बनलेला आहे. पण या विटिलिगो किंवा पांढरा कोडावर आजच्या युगामध्ये खूप चांगले उपचार आलेले आहेत. जसे की आपण बघतो दैनंदिन जीवनामध्ये आम्ही जेव्हा ट्रीट करतो पेशंटला, जेव्हा प्रायमरी ट्रीटमेंट आपण स्टार्ट करतो तेव्हा आपण काही टॅबलेट्स, लोशन्स, क्रीम त्या स्वरूपात आपण स्टार्ट करतो. त्याच्यासोबत काही पेशंटला आम्ही फोटोथेरपी म्हणून एक लाईटची थेरपी असते, त्याचा पण आपण सोबत ॲडज्युव्हंट ट्रीटमेंटमध्ये स्टार्ट करतो. आणि काही पेशंट्समध्ये जसं की तुम्ही जो प्रश्न म्हणला की लग्न होत नाही, त्या पेशंटला समजा त्याचे काही हे आहेत, रिस्ट्रिक्शन्स आहेत. समजा काही लोकल लिमिटेड एरिया जर असेल किंवा फेस आहे, जेव्हा उघडा पार्ट आहे आणि तो त्या पेशंटला जर तो नको असेल तर आपल्याला एक 3 ते 6 महिन्यामध्ये विटिलिगोचा पूर्णपणे व्यवस्थित ट्रीटमेंट करून बरा करता येतो. आणि विदिन 6 महिन्यामध्ये तो विटिलिगो पूर्ण 100% ऑलमोस्ट 100% पण चांगला येतो. असे आम्ही बरेच रुग्ण किंवा पेशंट्स त्याच्यावर उपचार करून एकदम चांगल्या स्वरूपात त्यांचे लग्न झालेत, त्यांना नंतर मुलं झालेत. त्या याच्यामध्ये मी सांगू इच्छितो की जसं ॲडव्हान्स प्रोसिजर आपण ज्या गोष्टीबद्दल बोलतोय, हे मेलानोसाइट ट्रान्सप्लांट म्हणून असतं. दॅट इज अ नॉन कल्चर मेलानोसाइट ट्रान्सप्लांट. मी एक 2 मिनिटाची त्याची एक माहिती देतो तुम्हाला. त्याच्यामध्ये बेसिकली एक 3 ते 4 घंट्याची ते प्रोसिजर आहे. त्याच्यामध्ये आपण चमडीचा थाईजवर म्हणा किंवा बटॉक्सवर म्हणा किंवा लोअर लेगवरचा एक चमडीचा पातळ थर आपण काढतो आणि त्याच्यामधले जे सेल्स असतात याच्यामध्ये आपण सांगू इच्छितो की इथं या लेवलला कलर सोडणाऱ्या ज्या पेशी असतात ते पेशी आपण त्या लेअर पासून सेपरेट करतो, त्याला म्हणतात मेलानोसाइट. आणि त्या मेलानोसाइट आपण सेपरेट करून त्या फक्त मेलानोसाइट जिथं पांढरा डाग आहे तिथं आपण डम ॲब्रेजन करतो. म्हणजे तिथली त्वचावरची आपण घासून तिथं पिन पॉइंट ब्लिडिंग आली तर ते पेशी तिथं एक प्रोसिजरद्वारे एक 3 ते 4 घंट्याच्या प्रोसिजरमध्ये ते पेशी सेपरेट झाल्यावर तिथं आपण पेशी टाकून त्याला पॅक करतो. आणि आफ्टर 48 आवर्स त्या पेशी तिथं स्किनमध्ये जातात. आणि नंतर जेव्हा उपचार आपण स्टार्ट करतो, एक 15 डेजला आपण ड्रेसिंग काढतो. 7-7 दिवसामध्ये 2 ड्रेसिंग करून नंतर 15 डेजपासून आपण त्यांना फोटोथेरपी द्यायला चालू करतो, लाईटची थेरपी. आणि आपण बघता 1 महिन्यात 2 महिन्यात तिथं चेंजेस दिसायला लागतात. आणि विदिन असं झालं की 3 महिन्यात, 4 महिन्यात, 5 महिन्यात 95 to 99% पेशंट त्या भागामध्ये कलर आलेला आहे त्या पेशंटला आणि ते रिलीफ भेटून जाते. आणि असे बरेच पेशंट झालेत की त्यांचे 6 महिन्यामध्ये नंतर त्यांचे लग्न सुद्धा झालेत आणि ज्यांचे घरी जो प्रॉब्लेम होता तो ऑलमोस्ट सॉल्व्ह झालेला आहे. आणि असे मला सांगायला खूप चांगलं वाटते की आम्ही असे एक 15 ते 18 मुलींचे लग्न, ज्यांचे लग्न मोडलेत, लग्न होत नव्हते आणि त्यांचे आई वडील पैसा असला तरी किंवा नसला तरी एवढे परेशान होते त्या गोष्टीमुळं की आज त्यांच्या चेहऱ्यावर जे स्मित हास्य येतं
तर ते स्मित हास्य बघितल्यावर मग मला असं वाटते की आपली प्रोसिजर आणि त्यांचं लग्न झाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ते बघून आम्हाला वाटते की आमचं कुठं ना कुठं त्या प्रोसिजरला किंवा त्या याला उपचाराला कुठं ना कुठं आम्हाला हे भेटलं त्याचं. नक्कीच सर, तुमचं उपचार आणि तुमच्या उपचारातून अनेक रुग्णांना समाधान भेटला, हा महत्वाचा समाधान भेटलं.